वेलकम टू नितेश व्ही ब्लॉग्स. आज म्हणजे खूप दिवस झाले प्लॅन होता की आपला जो लिंबू येतो आहे त्या लिंबूचे कलम करायचे होते. तर खूप दिवस बोललो करेल आज टाईम भेटला आहे. म्हटलं चला आज कटिंग घेऊन जाऊयात. तर जरा कटिंग करतो त्याची थोडीशी, तुम्हाला दाखवतो त्या कशी आहेत ते, आणि मग ते कसे बांधणार आहे. म्हणजे मी फांद्यांपासून कलम करणार आहे, ते कसे बांधणार ते तुम्हाला दाखवतो. ते घरी घेऊन जायचे आहेत आपल्याला कटिंग करून. मग बघूयात कसे होतात, जगतात किती जगतात. 5 काड्या काढायच्या आहेत मला. 5पैकी किती जगतात ते बघूयात आपण. तर चला काड्या काढून घेऊयात, तुम्हाला दाखवतो कसे कसे काय काय आहेत ते. तर हा बघा, हा लिंबू आहे, चांगला मोठा लिंबू आहे. त्याला लिंबू पण मस्त येतात. तर चला कटिंग करून घेऊयात आणि मग तुम्हाला दाखवतो कटिंग केल्यावरती. ही आपली आता लिंबू आहे. हे बघा असे लिंबू आलेत तिला. इकडे कुठेतरी आहेत. चांगली लिंबू आहे, मस्त लिंबू होतात. पण तिला उन्हामध्ये पाणी कमी पडलं ना, त्यामुळे जरा ते लिंबू कमी आलेत तिला. म्हणजे फुलं आली त्या टायमातच पाणी कमी पडलं, त्यामुळं लपडा आला. चला तर आता ह्यातल्या फांद्या आहेत ना, त्या निवडायला लागतील आपल्याला. कटिंग करून घेऊन जायचे आहेत घरी. मग आपण त्याचं हे इथे एक बांधलेलं असंच टाईमपास, पण त्याला मुलं नसतील फुटली आय थिंक. तर हे बघा इथं ह्याला फुटवा फुटला आहे, पण त्याला आता मुलं फुटलीत का नाही ते माहिती नाही त्या आतमध्ये. 8 दिवस होऊन गेले, सोडून बघूयात काय. आपण बघूयात नक्की काय झालं त्याचं. असंच टाईमपास हे बांधून ठेवलं होतं मी त्या दिवशी, म्हटलं बघू. काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही झालेलं, ते अशीच जगले फांदी. ते काहीच नाही झालं तिला, ते अशीच जगली फक्त. जाऊ द्या, आपण कटिंग करून नेऊयात, बघूयात कटिंग जगते का. तर आता बघूयात कटिंग करूयात आपण. हा बघा आपला सिकेटर आणला आपण. कोणत्या फांद्या घ्यायच्या त्याच्या बघूयात. चला तसं ही पण घेऊ शकतो. हे बघा, ही तुम्हाला दिसते काय माहिती नाही, ही पण चांगली आहे. इथून कट करून मग ही घेऊयात, बघूयात. सिकेटरला धारला नवीन घ्यायला लागणार आहे मला सिकेटर. हे बघा, ही आता आपण तोडले. तर हिला आपण नंतर मी कसं करणार आहे ना ते दाखवेल घरी गेल्यावरती. बघूयात. म्हणजे होईल होईल, करूयात आपण. अजून मी 2-3 कटिंग करतो, मग तुम्हाला दाखवतो. हे बघा, आतमधनं जरा कटिंग करून घेतो, चांगल्या चांगल्या कोणत्या आहेत त्या. तर हे बघा, आपण 5 काड्या घेतल्यात तोडून. तर ह्या मी घरी नेतो. मग घरी गेल्यावर आपण आहे ना त्या कशा मी लावणार आहे त्या तुम्हाला दाखवेल. आणि बघूयात आता. ह्याला आहेत चांगले, म्हणजे गेल्या वर्षी खूप चांगले लिंबू होते. तेव्हा कसं त्याला पाणी वगैरे चांगलं भेटलेलं. ह्याच्यात काय झालं माहिती आहे का, जेव्हा फुलाचा टाईम होता ना तेव्हा त्या झाडाला पाणी कमी पडलं. मग ते फुलधारणा जास्त झाली, मग ते जास्त पकडले नाही लिंबू. लिंबू वगैरे मस्त आहे. आता मी बघूया कसे जगतात, तुम्हाला दाखवतो मी. तर बाकी आता घरी जातो. घरी गेल्यावर बाकीचा तुम्हाला ह्याची प्रोसेस काय करणार आहे ना ते दाखवतो. बघा 5 घेतल्यात मी, तर बघूयात किती जगतात त्या. चला. तर हे पाहू शकता आपल्या कटिंग. तर मी त्यांना आहे ना जरा तुम्हाला साफ करतो, जरा म्हणजे जेवढ्या मीडियम साईजमध्ये कट करतो तर दाखवते. बघा कोरफड, चाकू घेतला आहे, हे पिशव्या. आता एक्झॅक्टली कसं करणार आहे ना मी तुम्हाला दाखवतो. मी 6 केल्यात, आपल्या 5 होत्या.
एक एक्स्ट्रा केली मी त्याच्यातलीच. हे बघा, हे असं मी आता हे करून घेतलं आहे. काय करायचं माहिती आहे का, तर इथून आहे ना, इथून एक अंदाजे एवढा अंतरावरती आपण ही साल ही काढणार आहोत. ही साल काढल्यानंतर इथून हिला पूर्ण कोरफड लावायचं आणि मग ती कोरफडमध्ये बघा कोरफडमध्ये घेऊन ॲड करायची आणि इकडे वरती पण कोरफड लावायचं आहे. मी तुम्हाला एक करून दाखवतो कशी करतो आणि तिला कोरफड लावायचं आपण. हे असं आहे ना, असं करून घ्यायचं, वरची साल पूर्ण काढायची. आता याला काय करायचं माहिती आहे का, ह्याला कोरफड लावायचं ह्या भागात, हात वगैरे नाही लावायचं, म्हणजे कोरफड लावायचं पूर्ण गोल याला हे करून इथे कोरफड लावायचं. थोडा कोरफडचा तुकडा घेऊन ह्याला गुंडलून आणि मग आपल्या पिशवीमध्ये ॲड करायचं. तर मी आता ते कोरफड लावतो, तुम्हाला दाखवतो परत. हे बघा, हे असं कोरफड लावून घ्यायचं त्याला. मी इकडे पण लावलं आहे वरती, वरच्या साईडला. तर हे असं मातीमध्ये लावून ठेवायचं. ठीक आहे, हे बघा असं लावायचं आणि याला काय करायचं माहिती आहे, वरतून प्लॅस्टिक पिशवी टाकून ठेवायची, जेणेकरून त्याला हे नको हवा वगैरे इथे किंवा काय पाण्याचं हे वर थेंब लागले नाही पाहिजे. तर हे ना मी भरून घेतो, थांबा 1 मिनटं. आपला एक आता भरून दाखवलं मी कसं. बाकीचे जे 5 आहेत आता ते मी पूर्ण करतो आणि तुम्हाला मग सगळी लागवड झाली, सर्व पिशवीत भरले ना का मग दाखवतो. हे बघा, आता मी एक करून घेतो, एक आहेत. त्याचा खालचा भाग हे करायचा, हा इथून साल काढायची पूर्ण, इथे कोरफड लावायचं. वरती जे आहे फांदे आहेत त्या सर्वांना कोरफड लावायचं आणि मग ते लावून ठेवायचं. मी असं एक व्हिडिओ बघितली होती, त्याच्यामध्ये होतं. मग आता बघूयात, तर आपल्याला समजेल. याचा रिझल्टची व्हिडिओ मी काही दिवसांनी अपलोड करेल. आता ह्याला आहे ना असं, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जी ही पिशवी आहे, असं करायचं. ह्याच्यावरती आता बॅग टाकणार मी प्लॅस्टिकची आणि एक ॲड करून ठेवणार. तुम्हाला दाखवतो मग नंतर रिझल्ट कसा येतो याला. हे बघा मित्रांनो, मी आता हे सर्व करून घेतले. 2 टाकल्यात पिशवीमध्ये आणि तर ह्यांच्यावर मी आता पिशव्या टाकणार आहे वरतून. हे बघा, अशा बॅग आणल्यात मी, ह्या कॅरी बॅग आहेत त्या, आता ह्याच्या वरतून टाकतो आणि त्या पॅक करून बांधून ठेवायचा. माझा ह्याचा रिझल्टची व्हिडिओ आहे, पुढचा ब्लॉग येईलच. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओसाठी. आपण ह्याचा रिझल्ट बघूया कसा येतो आहे, तो नक्की फुटतात की नाही ते. चला भेटू, तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.